अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला नेहमीच वाटत असतं की जेव्हा मी समाजात फिरत असेल, जेव्हा मी 4 लोकांमध्ये फिरत असेल, तेव्हा त्या 4 लोकांनी माझा मान ठेवावा, समाजात फिरत असताना माझा सन्मान व्हावा, घरामध्ये जेवढे लोक आहेत त्या प्रत्येक व्यक्तींनी माझ्याशी प्रेमाने वागावं, मला मान द्यावा, घरातील प्रत्येक व्यक्तींनी माझ्या मागे पुढे फिरावं, कुठलाही निर्णय घेत असताना किंवा काहीही करत असताना सगळ्यात पहिले माझा सल्ला घ्यावा, घरातला प्रत्येक व्यक्ती माझ्या म्हणण्यानुसार असावा, आपल्या सगळ्यांनाही वाटत असतं बघा। पण बऱ्याच वेळा याच्या उलट होतं। घरातला प्रत्येक व्यक्ती आपल्याला अपमानित करतो, आपल्याला टार्गेट करतो, समाजामध्ये फिरत असताना सतत आपला अपमान होतो, व्यवसायाच्या ठिकाणी काही लोक असे असतात की जे आपल्याला टार्गेट करतात, आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात, नजर लावतात, बऱ्याच वेळा आपल्याला अपयश आणण्यासाठी अनेक षडयंत्र रचतात। नोकरीच्या ठिकाणी तुम्ही जर जात असाल तर तिथे आपला बॉस आपल्याला त्रास देतो, बाजूला असणारे जे कलीग असतात ते आपल्याला त्रास देतात, म्हणजे सतत अपमान सहन करावा लागतो, सतत अपयश येतं, सतत त्रास सहन करावा लागतो। बघा, या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला येत असणारे जे अपयश आहे हे कायमचं आपल्या आयुष्यातून नष्ट करण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीने आपला मान ठेवण्यासाठी, समाजामध्ये फिरत असताना 4 लोकांनी आपला सन्मान करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। अशी एक वस्तू, जी वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली, कितीही तुमचा अपमान करणारी व्यक्ती या वस्तूमुळे तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल, तुमच्याकडे अट्रॅक्शन म्हणजे तुमच्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज होईल। जे लोक सतत तुमचा अपमान करत होते तेच लोक तुमचा मान ठेवतील, जे लोक तुमच्या आयुष्यातून दूर गेले होते, तुमचा पती असेल, पत्नी असेल, भाऊ बहीण, कुणीही, जे लोक तुमच्यापासून दुरावलेले होते ते सगळे लोक या एका वस्तूमुळे तुमच्या जवळ यायला लागतील। बघा, उपाय खूप महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही आयुष्यामध्ये ही समस्या आहे त्यांनी आवर्जून बघा आणि नक्की करा। हा उपाय आपल्याला आठवड्यातील कुठल्याही गुरुवारच्या दिवशी करायचा आहे, कुठलाही गुरुवार एक, फक्त त्या दिवशी मासिक धर्म नसावा आणि सुतक काळ नसावं, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचे, गुरुवारच्या दिवशी बाजारातून एक पिवळं लिंबू आपल्या घरी आणायचं आहे। बघा, गुरुवारच्या दिवशी पिवळा रंग हा खूप प्रभावी असतो, गुरुला मजबूत करणारा असतो, इच्छा पूर्ण करणारा असतो, नकारात्मकता दूर करणारा असतो आणि सकारात्मकता भरणारा असतो। पिवळा रंग हा वशीकरणासाठी खूप प्रभावी असतो, म्हणून गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचं एक लिंबू आपल्या घरी आणायचं आहे। आणलेलं लिंबू जे आहे ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचे, स्वच्छ आपल्या घरामध्ये जे पाणी असतं पिण्याचं हे पाणी त्याच्यावरती घाला, स्वच्छ धुवा, थोडं 2 मिनिटं ते सुकवा। आता बघा, हा उपाय सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळात जेव्हा तुम्ही करायला बसाल तेव्हा काय करायचं, या लिंबाच्या वरती पेनाने, स्केच पेन, मार्कर पेन, ग्लिटरवाला कुठलाही पेन, फक्त तो काळा असावा, काळ्या रंगाच्या पेनाने या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे, त्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे त्याचं नाव लिहायचं। समजा आता माझ्या पतीलाच मला वश करायचं, जो ऐकतच नाहीये, पतीचं नाव। समजा तुमची सासू तुमच्याशी नीट वागत नाही, सासूचं नाव। कलिगसाठी करताय, कलिगचं नाव। बॉससाठी करताय, बॉसचं नाव। कुठेतरी बाहेर एखादा असा व्यक्ती जो सतत अपमान करतोय, दुरावतोय, तर त्या व्यक्तीचं, म्हणजे कुठलाही व्यक्ती असेल तो, फक्त त्या व्यक्तीचं मार्करने किंवा पेनाने त्या लिंबावरती नाव लिहायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत। आता ज्या लवंगा तुम्ही घ्याल त्या व्यक्तीच्या संख्येनुसार घ्यायच्या। समजा तुम्ही त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे सुहास, 3 शब्द आहेत, त्यामुळे तुम्हाला 3 लवंगा घ्यायच्या आहेत। कुणाचं नाव असेल 4 अंकी, जनार्दन, 5 अंकी नाव आहे जनार्दन, तर तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत 5। एखाद्याचं नाव असेल कुसुमावती, 5 अंक आहेत, 5 लवंगा घ्या। एखादीचं नाव आहे दिव्या, 2 अंकी नाव आहे, 2 लवंगा घ्या। समजा एखादीचं नाव आहे कविता, 3 अंकी नाव आहे, 3 लवंगा घ्या।
समजा तुम्ही तुमच्या सासऱ्यांसाठी हा उपाय करताय जे खूप त्रास देतात आणि सासऱ्यांचं नाव आहे राजन. राजन. किती 3 शब्द आहेत, 3 लवंगा घ्या. पतीसाठी करताय, पतीचं नाव आहे बंटी, तुम्हाला बंटी 2 अंकी नाव आहे, 2 लवंग घ्या. समजा तुमच्या पतीचं नाव आहे रामचंद्र. रामचंद्र किती 4 अंक आहेत, रामचंद्र 4 अंक आहेत म्हणून 4 लवंग घ्या. म्हणजे जे नाव तुम्ही त्या लिंबावरती लिहिलेलं आहे तर त्या नावानुसार जेवढी अक्षरं त्या नावामध्ये आहेत त्यानुसार तुम्हाला लवंग घ्यायच्या आहेत आणि घेतलेल्या ज्या लवंग आहेत त्या लिंबाला टोचायच्या आहेत. कशाही टोचा, मागून पुढून कुठल्याही प्रकारे तुम्ही टोचू शकता किंवा नावाच्या शेजारी टोचू शकता. फक्त तुम्हाला त्या लिंबाला ती लवंग टोचायची आहे. सुईने होल पाडलाय आणि मग लवंग टोचली नाही. बघा, लवंग टोचली जाते, पिवळ्या लिंबाला सहज लवंग टोचली जाते, फक्त लवंग थोडीशी व्यवस्थित टोकदार असावी. ठीक आहे. आता त्या लवंग टोचून झाल्या की त्याच्यानंतर हे लिंबू तुम्हाला एका लाल फडक्यात बांधायचं आहे आणि हे लाल फडकं जे आहे ज्यामध्ये लिंबू बांधलेलं आहे त्याला घट्ट गाठ मारायची आहे. तयार केलेली पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि उजवीकडून डावीकडे 7 वेळा, उजवीकडून डावीकडे 7 वेळा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम ह्रीम क्लीम सुहास वश वश स्वाहा. ज्या व्यक्तीचं त्याच्यात नाव लिहिलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. ओम ह्रीम क्लीम नंदिनी वश वश स्वाहा. ओम ह्रीम क्लीम नंदिनी वश वश स्वाहा. ओम ह्रीम क्लीम राहुल वश वश स्वाहा. ओम ह्रीम क्लीम सुहास वश वश स्वाहा. ओम ह्रीम क्लीम नित्या वस वश स्वाहा. म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि ओम ह्रीम क्लीम वश वश स्वाहा तुम्हाला उजवीकडून डावीकडे 7 वेळा आणि डावीकडून उजवीकडे 7 वेळा अशा पद्धतीने हे लिंबू फिरवायचं आहे. आणि त्या दिवसापासून जेव्हा तुम्ही हा उपाय कराल त्या दिवसापासून त्या क्षणापासून हे अभिमंत्रित केलेलं जे लिंबू आहे ते तुम्हाला तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवायचं आहे. जेव्हा बाहेर पडाल आपल्या सोबत ठेवायचं, बाहेर जायचं. जेव्हा त्या व्यक्तीशी बोलाल हे लिंबू जवळ ठेवायचं. कमीत कमी पुरुष असतील तर 43 आणि महिला असतील तर 41 दिवस हे लिंबू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे. रात्री झोपताना तुम्ही ते तुमच्या सोबत ठेवू शकतात किंवा घरातील कुठल्याही एखाद्या कोपऱ्यात ठेवलं तरी चालेल. फक्त आपल्या अवतीभोवती कुठेतरी ते असलं पाहिजे. ठीक आहे. 41 दिवस किंवा 43 दिवस संपूर्ण झाले की त्याच्यानंतर हे लिंबू जे आहे ते कापडातून सोडायचं आणि जिथे वाहतं पाणी तुम्हाला दिसत असेल, नदी ओढा वगैरे असेल तर त्या पाण्यामध्ये ते सोडून द्यायचं. सोडत असताना पुन्हा एकदा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं जेणेकरून तो व्यक्ती कधीच तुमच्यापासून दुरावणार नाही, कधीही तुमच्या दोघांमध्ये दुरावा येणार नाही. बघा, खूप साधा सोपा उपाय आहे. लिंबू आणि लवंग दोनही गोष्टी अट्रॅक्शन खेचण्यासाठी, दोनही गोष्टी वशी करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जसे अभिमंत्रित केलेलं लिंबू तुम्ही तुमच्या सोबत ठेवाल आणि जसं तुम्ही ते तुमच्या सोबत ठेवून मंत्रतंत्र म्हणून त्या व्यक्तीशी तुम्ही कन्व्हर्सेशन बोलायला सुरुवात कराल, आपोआप अट्रॅक्शन पॉवर जी आहे ना ती आपोआप तुमच्यामध्ये इन्क्रीज होत जाईल. समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे खेचला जाईल, वश होत जाईल. बघा, 41 ते 43 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यातून कितीही दुरावलेली व्यक्ती तुमच्या नक्की जवळ येईल. खूप साधा सोपा उपाय आहे. नक्की करा. याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.